केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार। आपण आता थर्मोडायनामिक्सचा 51 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय। त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ इथेन। आता इथेन जाळायचं आहे। मग सुरुवातीलाच मी तुम्हाला गिवन मध्येच तुम्हाला मी एक रिएक्शन लिहितो इथेनची। इथेन म्हणजे कोण तर C2H4 हा इथेनचा फॉर्म्युला आहे। सॉरी ETHENE आहे ना, इथं थोडंसं मिस्टेक आहे। ETHENE आहे, ETHENE असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो। मग C2H4 घ्यायचा इथं। मग C2H4 आपण जाळायचं आहे। जाळायचं म्हणजे कुणावर रिएक्शन करायची तर O2 बरोबर रिएक्शन करायची। आणि ऑक्सिजन बरोबर रिएक्शन केल्यानंतर एक नियम आहे जाळण्याचा सुद्धा। किती कार्बन आहेत 2, तर जेवढे कार्बन आहेत तेवढे CO2 तयार करायचे आणि जेवढे हायड्रोजन त्याचे अर्धे पाणीचे मोलिक्यूल तयार करायचे आणि ऑक्सिजन बॅलन्स करायचा। 2 2 4 4 आणि 2 6 6 ऑक्सिजन म्हणजे 3 O2। ही झाली रिएक्शन झाली इथिन जाळण्याची कंबशनची। आता त्यांनी गिवन मध्ये काय दिलंय बघा, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कुणासाठी दिलाय पहिल्यांदा H2 साठी दिलाय। एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ पाणी कुणासाठी दिलाय तर CO2 साठी दिलाय आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ पाणी कुणासाठी दिलाय तर C2H4 साठी दिलाय बघा। C2H4 हा। मग आता H2 साठी किती आहे बघा बरं। H2 साठी दिलाय -285 किलो जूल पर मोल। दुसरा किती दिलाय -399 किलो जूल पर मोल। आणि ह्या किती दिलाय 69.9 किलो जूल पर मोल। आता हे सगळे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तीन दिलेत। आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर ह्या रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। डेल्टा H इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क रिएक्शनसाठी। मग डेल्टा RH रेस टू 0 इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय समेशन एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट मायनस समेशन एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट। हा प्रोडक्ट म्हणजे हा आहे, मी डायरेक्ट मध्ये इथं लिहितो बघा। हे किती आहेत 2 आहेत ना, 2 इंटू एका CO2 चा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे बघा बरं इथं -399। सम करायचे म्हणजे समेशन असणार आहे। मग परत काय किती आहे, हा किती आहे 2 इंटू एका H2 साठी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे -285। 2 संपले। आता कुठं जायचं आपण मायनस। आता कोण आहे बघा बरं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट। मग याचं किती आहे C2H4 साठी 69.9। हा एकटाच आहे म्हणून तो एकच घ्यायचा आणि मी तर कंप्लीट करून टाकतो किंवा तुम्ही असं करा प्लस आता हा O2 किती आहे तर 3 आहेत इंटू एका ऑक्सिजनची किती घ्यायची असते O2ची तर 0 घ्यायची असते। 0 काय घ्यायची असते तर जो काही सेम एलिमेंटचे ॲटमचं मोलिक्युल आहे त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन 0च असते। Cl2 I2 Br2 ह्या सगळ्यांची, त्यामुळे 0 घेतलं येतं। त्यामुळे हा 3 × 0 0 चाला म्हणजे एवढंच राहते। म्हणजेच काय होतंय बघा बरं, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते बघा -798 प्लस आणि काय येतं बघा -570। आता हे ह्या दोन मल्टिप्लाय केल्यावर आणि ह्या 2 मल्टिप्लाय केल्यानंतर एवढं आलं। मायनस हा किती आहे बघा बरं 69.9। मग आता ह्या दोघांची ॲडिशन किती येते तर -1368 -69.9। आता ह्या मायनसमध्ये प्लस होते म्हणजेच किती येते -1437.9 किलो जूल पर मोल। ही आली बघा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कुणासाठी आला आपला हा आन्सर तर इथिनचा एन्थाल्पी ऑफ कंबशन तुम्हाला मिळालं आहे। म्हणजे इथिन 1 मोल इथिन जाळला तर किती एन्थाल्पी चेंज होईल तो आपल्याला इथे मिळाला आहे। थँक्यू।